नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू झाला की तसं भाज्यांचे टेन्शनच कमी होतं. घरात तेल, तिखट, मीठ आणि लसूण असलं तर आजूबाजूला मिळणाऱ्या रानभाज्या आणि पौष्टिक भाज्या बनवता येतात. त्यातील एक म्हणजे तेरी किंवा काही ठिकाणी तिला अळूची भाजी म्हणतात. कोकणात ही भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. आमच्या घराच्या बाजूला भरपूर तेरी उगवली आहे. त्यातही दोन प्रकार असतात, एक पांढऱ्या देठाचे आणि दुसरे चॉकलेटी देठाचे. त्यांपैकी चॉकलेटी देठाची तेरी जास्त खाल्ली जाते. दिसायलाही ती आळूच्या वड्या बनवतो त्या अळूंसारखीच असते. तर बाबांनी आधी ताजी तेरी काढून आणली. मग तिची पानं आणि देठ वेगळे केले. त्यानंतर देठांवर ती साल नीट काढली. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साल काढताना किंवा तेरी चिरताना हाताला थोडंसं तेल नक्की लावा. नाहीतर काही जणांचे हात काळे पडू शकतात किंवा थोडी खाजही येऊ शकते. साल काढून झाल्यावर बाबांनी पानं एकावर एक ठेवली. त्यावर देठ ठेवून सगळी तेरी बारीक चिरून घेतली. इथे शिवा वेफर्स खात बसली आहे. तिला तर कॅमेरा दिसला की लगेच एंट्री घ्यायची असते. तेरी चिरून झाल्यावर ती स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतली आणि जाळीदार भांड्यात थोडा वेळ पाणी नितळत ठेवली. हे सगळं काम बाबांनीच केलं. आईने मोठ्या पातेल्यात ही तेरी घेतली. त्यात पावटे आणि हिरव्या मिरच्या घातल्या. तुमच्याकडे पावटे नसतील तर चणे, शेंगदाणे किंवा फणसाच्या बियाही घालू शकता. त्याचीही चव खूप छान लागते. मग त्यात तांब्यावर पाणी घालून चुलीवर शिजायला ठेवलं आणि वर झाकण ठेवलं. साधारण 20 ते 25 मिनिटांनी तेरी अगदी मऊ झाली. मग तिला छान घोटून घेतलं. आम्ही लहान असताना ही भाजी बाबांनी करावी म्हणून हट्ट करायचो आणि गरम गरम भाकरीसोबत तेरी, वाह, त्याची सरच नाही. आता दुसऱ्या पातेल्यात तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यावर त्यात भरपूर लसूण, तिखट आणि गरम मसाला घातला. त्याचा मस्त सुगंध यायला लागला आणि मग त्यात ती मऊ शिजलेली तेरी घातली. आमची पार्वती आई तर या तेरीला तापलेल्या दगडाची फोडणी द्यायची. त्या फोडणीची चवच आजही विसरता येत नाही. त्यानंतर त्यात कोकम घातलं. कोकमामुळे आंबटपणा तर येतोच, पण तेरी खाल्ल्यावर घसा खवखवत नाही. कोकम नसेल तर चिंचही वापरू शकता. शेवटी चवीपुरतं मीठ घालून पुन्हा 10 मिनिटं झाकण ठेवून भाजी मस्त मुरू दिली. 10 मिनिटांनी चुलीवरून पातेलं उतरवलं आणि तयार झाली आपली गरम गरम तेरी. तुम्ही ही गरम भाकरीसोबत खा किंवा भातासोबत, दोन्ही प्रकारे अप्रतिम लागते. आता आईने जेवण वाढलंय तर मीही चव बघते. आम्हाला तर खूप आवडलीच, पण शिवानीही सुद्धा आवडीने तेरी भात खाल्ला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.